क्या आप भी सोच रहे हैं 10वीं के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर। इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST, कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी और इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड कोर, जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस। इनके साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम, 100% पार्टिसिपेट बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम जैसी सभी सुविधाएं, आधुनिक सुविधाएं। जब इतने सब एक ही संस्थान में मिले तो और कहीं क्यों जाना। एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन ले और संपर्क करें 9423304274। हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स, D विंग, फ्लैट नंबर 3, भरड मालवण। एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। नमस्कार, बातमी आहे मुंबई येथून। महाराष्ट्र राज्यासह मुंबई देखील उष्णतेने अत्यंत त्रस्त असताना आज दुपारी मुंबईतील अंधेरीसह अनेक उपनगरात वातावरणात बदल झाला। दुपारी अचानक कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यासारखे वातावरण निर्माण झाल्यासारखे झाले आणि त्यानंतर जवळपास 15 मिनिटे अंधारून आल्यासारखे वाटले। त्यानंतर 4 वाजल्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला। यामुळे वाहने, रस्ते आणि इमारतींवर साचलेली धूळ सर्वत्र पसरली। मुंबईतील विरा देसाई रोड आणि इतर रोड अनेक दुचाकी स्वारांची इथे तारांबळ उडाली आणि अचानक आलेल्या या वादळी पावसाने मुंबईकरांना उष्णतेपासून थोडी मुक्ती मिळाली असली तरी सध्याच्या दैनंदिन जीवनात अचानक पावसाचा थोडा परिणाम झाला असल्याची प्रतिक्रिया काही मुंबईकरांनी व्यक्त केली आहे। दरम्यान दिवा, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, बदलापूरसह ग्रामीण भागातही दुपारी 3 नंतर अशीच परिस्थिती निर्माण होऊन पाऊस पडला। कळवा मुंबई वीज वाहिनी देखील बंद झाल्याचे वीज पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं देखील या दरम्यान सूत्रांकडून समजतंय। आता काही दिवसात मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यातही काही भागात असा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे।